चिनाब नदीवरील रणबीर कालव्याचा विस्तार, कालव्याची लांबी वाढवण्याच्या योजनेचा खरतर विचार सुरू असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। राज्यात तब्बल 7,000 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत, 1,919 रुग्णांना यकृत तर 141 जणांना हृदयाची गरज। अवयवनिहाय रुग्णांच्या प्रतीक्षा यादीत किडनीला सर्वाधिक मागणी। वसई विरारकरांच्या पाण्याची चिंता लवकरच मिटणार, देहर्जी धरणाचं काम अंतिम टप्प्यात, पालघर जिल्ह्यातील देहर्जी प्रकल्प 80% पूर्ण। अमरावती ग्रामीणमध्ये ड्रोन वापरण्यावर निर्बंध, 31 मे पर्यंत ड्रोनच्या वापराला मनाई, सुरक्षेच्या कारणास्तव हवाई साधनं वापरण्यावर निर्बंध। वेस्टर्न रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात उभारण्यात येणार डिजिटल लाऊंज, स्टेशनवर बसून सुसज्ज वातावरणात काम करता यावं यासाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम। अकोल्याच्या वाडेगाव येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अमळनेर यात्रोत्सवाला फटका तर बोर नदीपात्रात पुराची स्थिती। चंद्रपुरात गेले 2 दिवस अवकाळी पाऊस, वादळी पावसामुळे भात पिकाचं नुकसान तर अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल। धुळ्याच्या साक्रीमध्ये अवकाळीमुळे मोठं नुकसान, अवकाळीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यात गांजा तस्करी करणारा पोलिसांच्या ताब्यात, कारवाईत वाहनासह 21,16,440 रुपये किमतीचा 28 किलो गांजा जप्त करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।